आणि मुंबईच्या विविध कोळीवाड्यांमध्ये आज नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नारळी पौर्णिमेनिमित्तानं वर्सोवा कोळीवाड्यात कोळी बांधवांकडून पारंपरिक वाद्यांच्या गजरात नारळ पालखी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत कोळी बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर केलं। ही मिरवणूक समुद्रकिनारी पोहोचल्यानंतर कोळी बांधवांकडून सोन्याचा वर्ख असलेला नारळ हा समुद्राला अर्पण करण्यात आला। खवळलेला समुद्र शांत होऊ दे आणि आम्हाला भरपूर मासे मिळू देत अशी प्रार्थना यावेळी कोळी बांधवांकडून करण्यात आली। आणि नारळी पौर्णिमेनिमित्तानं मुंबईत आज ठिकठिकाणी नारळ फोडाफोडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईतल्या विलेपार्ले परिसरात यंदा सलग 8व्या वर्षी नारळ फोडाफोडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन डिचोलकर यांनी वॉर्ड क्रमांक 84 मध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। मुंबईतल्या वरळी परिसरातही नारळ फोडाफोडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही नारळ फोडाफोडी खेळण्याचा आनंद लुटला आणि आपण तीच दृश्य पाहतोय एबीपी माझाच्या स्क्रीनवर। विलेपार्ले, वरळी आणि मध्ये वरळीतच किशोरी पेडणेकर या नारळ फोडाफोडी स्पर्धेत सहभागी झाले। या स्पर्धेमध्ये किती लोक